माझं नाव लीना आहे. माझं वय 30 वर्ष आहे. मी शहरातील एका मोठ्या जाहिरात संस्थेत वरिष्ठ शब्दलेखक म्हणून काम करत होते. जाहिराती आणि विविध मोहिमांसाठी आकर्षक मजकूर लिहिणं ही माझी जबाबदारी आहे. रोज खूप वेळ काम करावं लागतं. सकाळी लवकर मी माझ्या टेबलावर बसते आणि रात्री उशिरा कार्यालयातून बाहेर पडते. दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पिते. हाच माझा रोजचा दिनक्रम आहे. आमचं कार्यालय मोठं, गजबजलेलं आणि माणसांनी भरलेलं आहे. तिथे अनेक जण काम करतात. सगळे भराभर बोलतात, भराभर चालतात आणि प्रत्येक जण सतत कामात गुंतलेला दिसतो. मला माझं काम मनापासून आवडतं. मी माझ्या कामात चांगली आहे. प्रत्येक जाहिरातीसाठी योग्य शब्द शोधायला मला खूप आवडतं. पण सुरुवातीला त्या कार्यालयात माझ्यातलं खरं कौशल्य कोणालाच दिसत नव्हतं. माझे वरिष्ठ राहुल आहेत. त्यांचं वय 42 वर्ष आहे. आमच्या संस्थेत ते सर्जनशील विभागाचे प्रमुख आहेत. राहुल उंच, देखणे आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहेत. त्यांचे केस काळेभोर आणि चेहऱ्यावर कायम आत्मविश्वासपूर्ण हास्य असतं. ते नेहमी महागडे आणि अगदी मापाचे शिवलेले सूट घालतात. ते एखाद्या खोलीत आले की सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच जातं. ते बोलायला लागले की सगळेजण शांतपणे ऐकतात. ते हसले की लोक त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात. राहुल दिसायलाही खूप प्रभावी आणि आमच्या दोघांमध्ये एक गुपित आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. कार्यालयात मात्र ही गोष्ट कोणालाच माहीत नाही. गेली 2 वर्ष आम्ही एकत्र आहोत. कार्यालयात आम्ही कधी हातात हात घेत नाही. बैठकीत एकमेकांकडे पाहत नाही. आम्ही नेहमी टेबलाच्या विरुद्ध बाजूला बसतो. आम्ही आमचं काम पूर्ण व्यावसायिक पद्धतीने करतो. कुणालाही आमच्याबद्दल बोलण्याची संधीच मिळणार नाही याची काळजी घेतो. पण रात्री राहुल माझ्या घरी येतात. कधी कधी ते सोबत द्राक्षांचा रसही आणतात. ते माझ्यावर प्रेम असल्याचं हळू आवाजात सांगतात. माझ्या शेजारी येऊन बसतात. माझं नाव प्रेमाने उच्चारतात. ते माझे वरिष्ठ आहेत आणि माझं गुपितही. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मला माहीत होतं की ही काही नेहमीसारखी गोष्ट नाही. आपल्याच वरिष्ठांवर प्रेम करणं सहसा घडत नाही. पण राहुल मला वेगळे वाटायचे. ते माझ्यासाठी खास होते. त्यांच्यासोबत मी आनंदी होते. त्यांच्याजवळ मला सुरक्षित वाटायचं. पण त्यावेळी मला हे वाटत होतं ते नंतर तितकंसं खरं नव्हतं. मी रोज खूप मेहनत करत होते. सतत नवीन कल्पनांचा विचार करत होते. रेल्वेने प्रवास करतानाही माझ्या डोक्यात नवीन जाहिरातींचे विचार सुरू असायचे. एखादी कल्पना सुचली की लगेच छोट्या कागदावर लिहून ठेवायचे. वहीत आराखडे काढायचे. एखादी चांगली कल्पना सुचली की मन आनंदाने भरून जायचं. लगेच कामाला सुरुवात करावी आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवावी असं वाटायचं. पण मोठ्या बैठकीत बोलायचं काम राहुलच करायचे. ते सगळ्यांसमोर उभे राहायचे. त्यांचा आवाज ठाम असायचा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसायचा. मोठ्या टेबलाच्या अग्रभागी मुख्य कार्यकारी अधिकारी बसायचे. ग्राहक त्यांच्या जागेवर बसलेले असायचे आणि राहुल सगळ्यांसमोर सादरीकरण करायचे. ते इतकं सहज आणि प्रभावी बोलायचे की प्रत्येकाची नजर त्यांच्यावरच खिळलेली असायची. सगळ्यांना ते खूप हुशार वाटायचे. पण त्या बैठकीत ते ज्या कल्पना मांडायचे त्या प्रत्यक्षात माझ्या असायच्या. कितीतरी रात्री मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागे राहायचे. स्वयंपाकघरातील टेबलावर बसून माझ्या संगणकावर मोठी मोठी सादरीकरणं तयार करायचे. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडायचे. प्रत्येक टप्प्याचं बारकाईने नियोजन करायचे. योग्य चित्र योग्य ठिकाणी लावून सगळं सादरीकरण स्वच्छ, नीटनेटकं आणि आकर्षक बनवायचे. त्यानंतर सगळी माहिती एका छोट्या USB संचयिकेत जतन करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती राहुल यांच्या हातात द्यायचे. ते हसत ती घ्यायचे आणि थेट मोठ्या बैठकीच्या खोलीत जायचे. तिथे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्राहकांसमोर माझंच काम स्वतःचं म्हणून सादर करायचे. मुख्य कार्यकारी अधिकारी समाधानाने मान हलवायचे. ग्राहक आनंदाने हसायचे. ही मोहीम अप्रतिम असल्याचं सांगायचे. राहुल किती विलक्षण प्रतिभावान आहेत असं त्यांचं कौतुक करायचे. राहुल फक्त हसून सगळ्या चमूचे आभार मानायचे. पण राहुल कधीच माझं नाव घेत नव्हते. एकदाही नाही. मी नेहमी बैठकीच्या खोलीच्या मागच्या बाजूला बसायचे. हातात कॉफीचा कप असायचा. समोरच्या मोठ्या पडद्याकडे शांतपणे पाहत राहायचे. त्या पडद्यावर मला माझेच शब्द दिसायचे. माझ्याच कल्पना, माझंच नियोजन दिसायचं. पण माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नसे. मी फक्त शांतपणे कॉफी प्यायचे. तिथे कोणाचंच लक्ष माझ्याकडे नसायचं. कोणीही माझं मत विचारायचं नाही. एके दिवशी दुपारी मी राहुल यांच्याशी एकटीने बोलायचं ठरवलं. आम्ही त्यांच्या दालनात होतो. मी दार बंद केलं आणि त्यांच्याकडे पदोन्नतीची मागणी केली. माझ्याच कामाचं श्रेय मला मिळावं अशी विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माझं नाव माहीत असावं.
ग्राहकांनी मी काय काम करते हे ओळखावं अशी माझी इच्छा होती. राहुल यांनी टेबलावरचं लेखणीचं पेन अलगद ठेवलं, खुर्चीतून उठले आणि हळूहळू माझ्याजवळ आले. त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले, माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं. त्या स्पर्शात कोमलता होती. ते शांत आवाजात म्हणाले, लीना, आपल्याला खूप जपून राहावं लागेल. मी काही ना काही बोलता त्यांचं ऐकत राहिले. ते पुढे म्हणाले, कार्यालयात आपल्या नात्याबद्दल कोणालाच कळता कामा नये. तसं झालं तर तुझी नोकरी जाऊ शकते. मी तुझं रक्षण करतो आहे. माझं यश म्हणजे आपलं यश आहे. आपण दोघं मिळून आपलं भविष्य घडवतो आहे. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते खूप गंभीर दिसत होते. त्यांच्या डोळ्यात काळजी दिसत होती. मी हळू आवाजात म्हणाले, हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ते मी मनापासून बोलत होते. त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. त्यानंतर मी पुन्हा माझ्या टेबलवर जाऊन बसले. संगणक उघडला आणि पुढच्या कामाला लागले. दुपारच्या जेवणाची वेळही काम करतच घालवली. रात्री उशिरापर्यंत बसून मी काम केलं. माझ्या सगळ्यात उत्तम कल्पना राहुल यांना दिल्या. माझं सर्वोत्तम नियोजन त्यांच्याकडे सोपवलं. प्रत्येक काम जीव ओतून केलं, कारण मी त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. आपलं एक सुंदर भविष्य उभं राहील अशी मनापासून आशा होती. पण त्यावेळी मला खरं वास्तव दिसत नव्हतं. अजूनही नाही. रात्री राहुल माझ्या घरी यायचे, गोड बोलायचे. मी त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, आपण एकच टीम आहोत असं वारंवार सांगायचे आणि मी त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायचे. पण कार्यालयात मात्र माझं अस्तित्वच कोणाला जाणवत नव्हतं. मोठ्या जाहिरात मोहिमांवर माझं नाव कधीच दिसायचं नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माझा चेहराही माहीत नव्हता. ग्राहकांना माझं नावही माहीत नव्हतं. राहुल माझ्या कल्पना घेऊन त्या मोठ्या बैठकीच्या खोलीत जायचे, दार बंद करायचे आणि मी मात्र बाहेरच थांबायचे. हातात कॉफीचा कप घ्यायचे, नवीन वही उघडायचे आणि पुढची भन्नाट कल्पना लिहायला सुरुवात करायचे. कारण हेच माझं काम होतं आणि त्यात मी खरंच कुशल होते. त्यावेळी मला वाटायचं, प्रेम असेल तर हे सगळं योग्यच आहे. पण माझा तो समज चुकीचा ठरला. एका सोमवारी सकाळी कार्यालयात एक नवीन चेहरा दिसला. तिचं नाव जान्हवी होतं. तिचं वय 23 वर्ष होतं. ती नव्याने प्रशिक्षणासाठी आली होती. ती रोज आकर्षक पेहराव करून यायची. तिच्या सुगंधी द्रव्याचा दरवळ लांबूनही जाणवायचा. ती भेटणाऱ्या प्रत्येकाशी हसून बोलायची. अगदी छोट्याशा विनोदावरही मनापासून हसायची. तिचा स्वभाव मनमोकळा आणि उत्साही होता. कार्यालयात आलेल्या पहिल्याच दिवशी अनेकांचं तिच्याकडे लक्ष गेलं, राहुल यांचंही. सुरुवातीला मला त्यांचं काहीच वाटलं नाही. जान्हवी नुकतीच काम शिकायला आली होती. जाहिरातींच्या क्षेत्राचा तिला अजून अनुभव नव्हता. नवीन माणसांना वरिष्ठांनी काम शिकवणं अगदी स्वाभाविकच होतं. मी ते सहज स्वीकारलं आणि पुन्हा माझ्या कामात रमले. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. राहुल जान्हवीसोबत खूप वेळ घालवू लागले. ते त्याला मार्गदर्शन म्हणायचे. जान्हवी त्यांच्या दालनात आली की दार बंद व्हायचं आणि दोघं बराच वेळ आतच असायचे. एकदा दुपारी मी त्यांच्या दालनाजवळून जात होते. आतून दोघांच्या हसण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माझ्या मनात नकळत एक अस्वस्थता दाटून आली. तरीही मी काहीच बोलले नाही. मी माझं काम आणि माझी मर्यादा जपणारी होते. माझा राहुल यांच्यावर अजूनही तितकाच विश्वास होता. पण एका शुक्रवारी राहुल यांचा मला एक छोटासा संदेश आला. माफ कर लीना, या आठवड्याच्या शेवटी खूप काम आहे. कार्यालयातील काही महत्त्वाची कामं आहेत. मी त्या संदेशाकडे बराच वेळ पाहत राहिले. कदाचित अजून एखादा संदेश येईल, आणखी काही लिहिलेलं असेल अशी वाट पाहत राहिले. पण त्यानंतर काहीच आलं नाही. पुढच्या आठवड्याच्या शेवटीही अगदी तसंच घडलं. राहुल यांचे संदेश दिवसेंदिवस लहान होत गेले. त्यांचे दूरध्वनीही पूर्णपणे बंद झाले. माझ्या मनात एक थंड, बोचरी अस्वस्थता हळूहळू घर करू लागली. पण ती भावना मनातून दूर सरली. ते माझ्यावर प्रेम करतात असंच तर ते नेहमीच सांगायचे. मग मी शंका का घ्यावी? 3 आठवड्यांनी आमच्या संस्थेत एक खूप मोठी संधी आली. एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीला नवीन जाहिरात मोहीम हवी होती. त्या कराराची किंमत तब्बल $1 दशलक्ष होती. संपूर्ण कार्यालयात त्याच विषयाची चर्चा सुरू होती. मुख्य कार्यकारी अधिकारी उत्सुकही होते आणि थोडे तणावातही दिसत होते. राहुलही नेहमीपेक्षा अधिक गंभीर दिसत होता. त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावलं, दार बंद केलं.
मोठ्या टेबलाच्या समोर बसून ते माझ्याकडे एकटक पाहू लागले. मग शांतपणे म्हणाले, लीना, यावेळी मला तुझं सर्वोत्तम काम हवं आहे. ही मोहीम कुठल्याही बाबतीत कमी पडता कामा नये. मी मान हलवली आणि मला सगळं समजलं आहे असं सांगितलं. त्यानंतर मी लगेच माझ्या टेबलावर जाऊन कामाला सुरुवात केली. सलग 3 आठवडे मी त्या मोहिमेसाठी जीव ओतून मेहनत केली. पहाटे लवकर काम सुरू करायचे आणि रात्री उशिरापर्यंत थांबायचे. त्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती गोळा केली. मुख्य संदेश अतिशय काळजीपूर्वक तयार केले. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडला. प्रत्येक चित्र, प्रत्येक भाग आणि संपूर्ण मांडणी बारकाईने ठरवली. त्या मोहिमेच्या मध्यभागी लोकांच्या मनाला स्पर्श करणारी एक भावपूर्ण गोष्ट उभी केली. माझा प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना आणि माझं पूर्ण कौशल्य त्या प्रत्येक पानात उतरवलं. 3 आठवड्यानंतर काम पूर्ण झालं. ती मोहीम स्पष्ट, प्रभावी आणि मनाला भिडणारी बनली होती. स्वतःच्या कामाचा मला मनापासून अभिमान वाटत होता. माझ्या आयुष्यातलं हे सर्वात उत्कृष्ट काम होतं. मी सगळी माहिती एका छोट्या USB संचयिकेत जतन केली आणि राहुल यांच्या दालनात जाऊन ती त्यांच्या हातात दिली. त्यांनी ती घेतली. ते हसले आणि म्हणाले, अगदी परिपूर्ण आहे. या मोहिमेमुळे आपण सगळं जिंकणार आहोत. मीही हसले. मनात पुन्हा एकदा आशेचा किरण उजळला. मोठ्या सादरीकरणाचा दिवस उजाडला. मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या टेबलाच्या अग्रभागी बसले होते. संपूर्ण टीम त्या खोलीत जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. राहुल सगळ्यांसमोर उभे राहिले. त्यांनी USB संगणकाशी जोडली. पडदा उजळला आणि माझी संपूर्ण मोहीम सगळ्यांसमोर दिसू लागली. माझे शब्द, माझ्या कल्पना, माझी गोष्ट. क्षणभर संपूर्ण खोली शांत झाली. ग्राहक हळूहळू मान हलवू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. ते एकमेकांकडे पाहून आनंदाने हसू लागले. मुख्य कार्यकारी अधिकारीही खुर्चीत पुढे झुकून सगळं लक्षपूर्वक पाहत होते. राहुल अतिशय आत्मविश्वासाने आणि सहजपणे त्या मोहिमेची कहाणी सांगू लागले. त्यांच्या बोलण्यात इतका प्रभाव होता की सगळे भारावून गेले. सादरीकरण संपताच संपूर्ण खोली टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमली. त्यानंतर राहुल हसले आणि एक हात वर करत म्हणाले, या प्रकल्पासाठी माझ्यासोबत खूप जवळून काम करणाऱ्या एका खास व्यक्तीचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. तिच्यात नैसर्गिक कौशल्य आहे. तिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ते क्षणभर थांबले आणि म्हणाले, जान्हवी, कृपया उभी राहा. जान्हवी तिच्या जागेवरून उठली. तिने हसून सगळ्यांना अभिवादन केलं. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या क्षणी राहुल यांनी तिची कनिष्ठ कार्यकारी पदावर बढती जाहीर केली. पुन्हा टाळ्या झाल्या. पुन्हा हसरे चेहरे. आणि मी मात्र नेहमीप्रमाणे खोलीच्या मागच्या बाजूला शांत बसून होते. माझे हात मांडीवर स्थिर होते. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. समोरच्या पडद्यावर माझेच शब्द, माझ्याच कल्पना आणि माझंच काम झळकत होतं. तरीही मी एक शब्दही बोलले नाही. काहीच केलं नाही. राहुल यांनी त्या संपूर्ण वेळात एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही. बैठक संपली. सगळेजण हळूहळू बाहेर जाऊ लागले. पण मी काही मिनिटं तशीच माझ्या जागेवर शांत बसून राहिले. मग मी हळूहळू उठले आणि शांत झालेल्या मार्गाने राहुल यांच्या दालनाकडे चालू लागले. बहुतेक सगळेजण घरी निघून गेले होते. कार्यालयातील दिवे मंद झाले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. मी दारावर टकटकही केली नाही. थेट दार उघडलं. समोरचं दृश्य पाहताच माझे पाय जागीच थबकले. राहुल आणि जान्हवी मोठ्या चामड्याच्या सोफ्यावर बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत हरवून चुंबन घेत होते. तो क्षण चुकून घडलेला नव्हता. त्यात कोणताही गैरसमज नव्हता. सगळं अगदी स्पष्ट होतं. माझ्या हातातून कॉफीचा कप निसटला. तो जोरात जमिनीवर आपटला. कप फुटला आणि कॉफी फरशीवर सगळीकडे पसरली. आवाज होताच राहुल आणि जान्हवी लगेच दूर झाले. जान्हवी घाईघाईने उभी राहिली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिने माझ्याकडे न पाहता भिंतीकडे नजर वळवली. राहुल मात्र माझ्याकडे शांतपणे पाहत उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लवलेशही नव्हता आणि पश्चातापही नव्हता. उलट त्यांना माझं तिथे येणं त्रासदायक वाटत होतं. त्यांनी हाताच्या मागच्या बाजूने ओठ अलगद पुसले. माझा आवाज थरथरत होता. तरीही मी गप्प राहिले नाही. माझ्या तोंडून सगळं बाहेर पडलं. त्यांच्या फसवणुकीबद्दल बोलले. त्यांनी माझ्या मेहनतीवर कसं स्वतःचं नाव मिळवलं याबद्दल बोलले. 2 वर्ष माझ्या कल्पना कशा स्वतःच्या म्हणून मिरवल्या आणि 2 वर्ष माझ्याशी खोटं कसं बोलत राहिले हे सगळं सांगितलं. बोलता बोलता माझा आवाज मोठा झाला होता. हात थंड पडले होते. पण मी थांबले नाही.
राहुल शांतपणे उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातला मृदू भाव पूर्णपणे नाहीसा झाला होता. ते अगदी थंड आणि कठोर नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, लीना, तू अगदी वेड्यासारखी वागते आहेस. तू भावनांच्या आहारी गेली आहेस. हे वागणं अजिबात व्यावसायिक नाही. त्यांनी आपल्या पोशाखाची घडी नीट केली आणि कोणताही भाव न दाखवता पुढे म्हणाले, तुझ्या टेबलावरचं सामान आवर. आजपासून तू इथे काम करणार नाहीस. क्षणभर थांबून ते पुन्हा म्हणाले, आणि आपल्या नात्याबद्दल कुठेही एक शब्द जरी बोललीस तर या क्षेत्रात तुला पुन्हा कधीच काम मिळणार नाही. याची मी काळजी घेईन. त्यांच्या आवाजात ना राग होता ना वेदना, फक्त थंडपणा, निर्विकारपणा आणि स्वतःवरचा अढळ विश्वास होता. जान्हवी खाली मान घालून उभी होती. तिने एक शब्दही उच्चारला नाही. मलाही आता काही बोलायचं उरलं नव्हतं. मी शांतपणे माझ्या टेबलाजवळ गेले. एक छोटासा पुठ्ठ्याचा खोका घेतला. त्यात माझी वही ठेवली. माझा कॉफीचा कप ठेवला. टेबलावरचं छोटंसं रोपही अलगद ठेवलं. दोन्ही हातांनी तो खोका उचलला आणि लिफ्टकडे चालू लागले. बटन दाबलं आणि दार उघडलं. मी आत गेले. दार बंद झालं. मी राहुल यांना माझ्या आयुष्यातील 2 वर्ष दिली होती. माझं मन दिलं होतं आणि माझं कौशल्यसुद्धा दिलं होतं. पण त्यांनी निरोपाचाही एक शब्द न बोलता मला आयुष्यातून बाहेर फेकून दिलं. शेवटच्या क्षणी त्यांनी माझ्याकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. लिफ्ट खाली जात होती. समोरच्या धातूच्या दारात मला माझंच प्रतिबिंब दिसत होतं. मी अजूनही तिथेच होते. अजूनही उभे होते. त्या दुपारी मी तो छोटासा पुठ्ठ्याचा खोका घेऊन घरी आले. तो स्वयंपाकघराच्या जमिनीवर ठेवला आणि अंधारातच सोफ्यावर जाऊन बसले. दिवाही लावला नाही. खूप वेळ मी तशीच न हालता बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठले नाही. अंथरुणातच पडून राहिले. छताकडे पाहत राहिले. रंगाला पडलेल्या छोट्या भेगा मोजत राहिले. उठावंसही वाटत नव्हतं. पूर्ण आठवडा मी घराबाहेर पडलेच नाही. खिडक्यांचे पडदे कायम बंद राहिले. मी खूप कमी जेवत होते. कधी खूप झोप लागायची तर कधी रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. दिवसातून कितीतरी वेळा रडू यायचं. त्यांच्या खोटेपणासाठी रडले. माझ्या मेहनतीसाठी रडले. 2 वर्ष मी किती आंधळ्या विश्वासात जगले यासाठीही रडले. राहुल यांनी माझ्या कल्पना घेतल्या. माझा आवाज हिरावून घेतला. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष आणि सर्वात मोठ्या जाहिरात मोहिमा स्वतःच्या नावावर केल्या आणि शेवटी मलाच कामावरून काढून टाकलं. उलट मीच चुकीचे आहे असं ठरवलं. मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. स्वतःचा उपयोग करून घेतला गेला असं वाटू लागलं होतं. मी खूपच लहान आणि असहाय्य असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारत राहिले. मी त्यांच्यावर इतका विश्वास का ठेवला? मी कायम गप्प का राहिले? माझ्याकडचं सगळं त्यांना देत का राहिले? पण स्वतःसाठी एक शब्दही का बोलले नाही? मला माहीत होतं. माझ्या कल्पना प्रभावी होत्या. माझ्या जाहिरात मोहिमा उत्तम होत्या. तरीही प्रत्येक बैठकीत मी मागच्या रांगेतच बसत राहिले. USB संचयिका त्यांच्या हातात द्यायचे आणि पुन्हा शांतपणे माझ्या टेबलावर येऊन बसायचे. मी स्वतःलाच समजावत राहिले की हे सगळं प्रेमासाठी आहे. पण त्या क्षणी मला स्वतःची लाजही वाटत होती आणि मनात प्रचंड संतापही उसळत होता. मी पूर्णपणे हरवल्यासारखे झाले होते. पण एक सकाळ अशी उजाडली ज्या दिवशी माझ्या मनात काहीतरी बदललं. मी स्वयंपाकघरातील टेबलाजवळ बसले होते. हातात थंड झालेला कॉफीचा कप होता. सहजच माझी नजर खोलीभर फिरली आणि खिडकीजवळच्या कपाटावर जाऊन थांबली. तिथे माझ्या अनेक वह्या नीट रचून ठेवलेल्या होत्या. 5 वर्षांच्या, 6 वर्षांच्या, त्याही आधीच्या. मी उठले आणि कपाटाजवळ गेले. पहिली वही हातात घेतली. ती उघडताच एकामागून एक कल्पना, नियोजनं, जाहिरात मोहिमांचे आराखडे, प्रभावी संदेश आणि उत्कृष्ट काम माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. प्रत्येक पान माझ्या मेहनतीची साक्ष देत होतं. मग दुसरी वही उघडली. त्यातही तसंच. तिसरी, चौथी, 5वी, प्रत्येक वहीत माझ्याच कल्पना, माझंच कौशल्य आणि माझीच मेहनत भरलेली होती. मी सगळ्या वह्या आजूबाजूला ठेवून जमिनीवर बसले आणि बराच वेळ त्या शांतपणे वाचत राहिले. तेव्हाच एक साधं पण आयुष्य बदलून टाकणारं सत्य माझ्या लक्षात आलं. राहुल यांनी मला कधीच हुशार बनवलं नव्हतं. त्यांनी मला कधी काही शिकवलंच नव्हतं. माझ्या जाहिरात मोहिमेतील एक शब्दही त्यांनी सुधारला नव्हता. एकही खरी कल्पना त्यांनी दिलीच नव्हती. ते फक्त बैठकीत पुढे उभे राहून माझेच शब्द आत्मविश्वासाने सगळ्यांसमोर मांडायचे. माझ्या कामाशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं. खरंच काहीच नव्हतं. या वह्यांमधली प्रत्येक कल्पना माझी होती. प्रत्येक शब्द माझा होता.
मी ना कमी होते ना अकार्यक्षम होते. त्यांच्या संस्थेला मोठमोठे करार मिळायचे, त्यामागे माझीच मेहनत होती. ग्राहक बैठकीत टाळ्या वाजवायचे, त्यामागेही माझ्याच कल्पना होत्या. मग हे सगळं मी माझ्यासाठी का वापरू नये? माझ्या नावासाठी, माझ्या भविष्याकरिता का उभं करू नये? मी शेवटची वही बंद केली, उठले आणि स्नानगृहात गेले. थंड पाण्याने चेहरा धुतला. आरशासमोर बराच वेळ स्वतःकडे पाहत राहिले. डोळ्यात थकवा होता, केस विस्कटलेले होते, पण त्या आरशात अजूनही एक मजबूत, न हारणारी स्त्री मला दिसत होती. मी स्वतःकडे पाहून हळूच म्हणाले, लीना, आता सुरुवात करायची वेळ आली आहे. मी दिवाणखान्यातलं मधलं टेबल बाजूला केलं. जुना संगणक स्वयंपाकघराच्या टेबलावर ठेवला. नवीन वही आणि 3 लेखण्या आणल्या. नव्या वहीचं पहिलं कोरं पान उघडलं आणि स्वतःची विपणन संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही आठवडे खूप कठीण गेले. संभाव्य ग्राहकांची मोठी यादी तयार करून एकामागून एक दूरध्वनी करू लागले. बहुतेकांनी सरळ नकार दिला. काहींनी दूरध्वनीच उचलला नाही. काहींनी 2 मिनिटं ऐकलं आणि नम्रपणे नकार दिला. प्रत्येक नकार मी वहीत लिहून ठेवला आणि लगेच पुढच्या व्यक्तीला दूरध्वनी केला. रोज दीर्घकाळ काम केलं. टेबलावर बसून साधंसुधं अन्न खाल्लं, कॉफी पीत राहिले आणि काम करत राहिले. प्रत्येक रात्री अंग थकून जायचं, पण प्रत्येक सकाळी पुन्हा नव्या उत्साहाने उठून कामाला लागायचे. मी थकले नाही. आता प्रत्येक गोष्टीवर माझंच नाव झळकू लागलं होतं. माझ्या संकेतस्थळावर, प्रत्येक प्रस्तावावर, प्रत्येक ई-पत्रावर लीना संस्थापक. आता मी मागच्या रांगेत शांत बसणारी व्यक्ती नव्हते. आता मी सर्वात पुढे उभी होते. नावही माझंच होतं आणि ओळखही माझीच होती. साधारण 2 महिन्यांनी मला एक दूरध्वनी आला. तो जितेंद्र यांचा होता. त्यांचं वय 35 वर्ष होतं. ते एका तंत्रज्ञान कंपनीत विपणन विभागाचे प्रमुख होते. माझ्या जुन्या संस्थेचे ते पूर्वीचे ग्राहक होते. मला ते चांगले आठवत होते. मोठ्या बैठकीत ते नेहमी शांत बसायचे. बोलण्यापेक्षा ऐकणं त्यांना जास्त आवडायचं. ते नेहमी विचारपूर्वक आणि नेमके प्रश्न विचारायचे. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहायचे. त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. जुन्या संस्थेत असतानाच त्यांनी मला अनेकदा पाहिलं होतं. मी बैठकीच्या मागच्या बाजूला बसून भराभर नोंदी करत होते. हे त्यांच्या लक्षात आलं होतं. राहुल सगळ्यांसमोर मोहिमा सादर करत असताना ते शांतपणे निरीक्षण करत असायचे. पण त्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा. त्या सादरीकरणमधल्या कल्पना विलक्षण होत्या, पण त्या कल्पना राहुल यांच्या वाटत नव्हत्या. त्या एखाद्या शांत, मागच्या रांगेत बसणाऱ्या व्यक्तीच्या मनातून आलेल्या वाटायच्या. म्हणूनच जितेंद्र यांनी माझं नाव नव्याने सुरू केलेल्या माझ्या संस्थेच्या संकेतस्थळावर पाहताच लगेच मला दूरध्वनी केला. त्यांनी त्यांच्या कंपनीच्या जाहिरात मोहिमेचं काम मला देण्याची तयारी दाखवली. तो कोट्यावधींचा करार नव्हता, पण ते खरंखुरं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे माझं होतं. मी जितेंद्र यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले. त्यांनी हसत माझं स्वागत केलं, हस्तांदोलन केलं आणि मोठ्या बैठकीच्या टेबलाच्या अगदी मध्यभागी माझ्यासाठी जागा दिली. मागच्या रांगेत नाही, तर सगळ्यांच्या बरोबरीने. मी बोलायला लागले की ते मन लावून ऐकायचे. मी एखादी कल्पना मांडली की ती लगेच लिहून घ्यायचे. समाधानाने मान हलवायचे. विचारपूर्वक प्रश्न विचारायचे. त्यांनी कधीच माझ्या बोलण्यात अडथळा आणला नाही. माझ्या कल्पना घेऊन स्वतःचं म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला नाही. बैठक संपताना ते सहज म्हणाले, लीना, या प्रकल्पावर प्रत्येक कागदावर, प्रत्येक सादरीकरणावर आणि प्रत्येक ठिकाणी तुझंच नाव असणार. जितेंद्र यांच्यासाठी ही अगदी साधी आणि स्वाभाविक गोष्ट होती, पण माझ्यासाठी ती आयुष्य बदलून टाकणारी होती. त्यांनी मला कधीच लपवलं नाही. त्यांनी माझं नाव सगळ्यांसमोर ठळकपणे मांडलं. त्यांच्या टीमला हे काम नेमकं कुणी तयार केलं हे स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी माझ्या कल्पनांचा आदर केला आणि माझाही. खूप वर्षानंतर मला पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व जाणवलं. 1 वर्ष उलटलं आणि आयुष्यात खूप काही बदललं. माझ्या छोट्याशा संस्थेकडे आता अनेक खरे ग्राहक होते. जितेंद्र यांनी माझ्याबद्दल मनापासून चांगलं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या शिफारसीमुळे इतर कंपन्यांनाही माझं नाव कळू लागलं. चांगल्या कामामुळे आणखी चांगली कामं मिळू लागली. मी अर्धवेळ मदतनीस नेमला. घरातून चालणाऱ्या कार्यालयासाठी अधिक चांगली साधनं घेतली. स्थानिक उद्योगविषयक लेखात माझ्या नावाचा उल्लेख झाला. आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. हे आयुष्य माझ्या स्वतःच्या कष्टाने उभं राहिलं होतं. एके सकाळी माझ्या ई-पत्रात एक मोठं आमंत्रण आलं.
एका जागतिक नामांकित कंपनीला नवीन जाहिरात संस्था हवी होती. त्यांना संपूर्ण सर्जनशील जाहिरात मोहीम तयार करून देणारा भागीदार हवा होता. हा करार इतका मोठा होता की कोणत्याही छोट्या संस्थेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊ शकला असता. त्यांनी अनेक संस्थांना स्पर्धेसाठी आमंत्रित केलं होतं. माझी संस्थाही अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. शेवटी फक्त 2 संस्था उरल्या होत्या. एक माझी आणि दुसरी राहुल यांची मोठी संस्था. मी तो ई-पत्र 2दा वाचला, दूरध्वनी टेबलावर ठेवला आणि काही क्षण अगदी शांत बसून राहिले. त्यानंतर मी लगेच जितेंद्र यांना दूरध्वनी केला. मी म्हणाले, मला तयारीसाठी तुमच्या मदतीची गरज आहे. ते क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, मग आत्ताच सुरुवात करूया. पुढचे 4 आठवडे आम्ही दोघांनी त्या सादरीकरणासाठी प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण जाहिरात मोहीम मी स्वतः तयार केली. दिवसरात्र त्याचाच विचार करत राहिले. अनेकदा मध्यरात्री नवीन कल्पना सुचायच्या आणि मी लगेच उठून त्या वहीत लिहून ठेवायचे. प्रत्येक संदेश पुन्हा पुन्हा तपासला. प्रत्येक छोट्या तपशिलाकडे लक्ष दिलं. स्नानगृहातील आरशासमोर उभं राहून मी अनेक वेळा सादरीकरणाचा सराव केला. मोठा दिवस उजाडला. मी लाल रंगाचा देखणा पोशाख परिधान केला होता. आरशासमोर उभी राहून काही क्षण स्वतःकडे पाहिलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हटलं, मी तयार आहे. सादरीकरण एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील मोठ्या काचेच्या बैठकीच्या दालनात होणार होतं. लांब टेबलाच्या एका बाजूला त्या जागतिक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आणि अनुभव स्पष्ट दिसत होता. त्यांनी त्या दिवशी अनेक सादरीकरणं पाहिली होती. उत्तम काम आणि कमकुवत काम यातील फरक ओळखण्याची त्यांना सवय होती. मी वेळेआधीच तिथे पोहोचले होते. माझा संगणक आणि सगळी कागदपत्र नीट लावली. टेबलावर पाण्याची बाटली ठेवली. इतक्यात राहुल आणि जान्हवी आत आले. राहुल यांच्याकडे पाहताच मला जाणवलं की ते आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. ते वयाने अधिक मोठे दिसत होते. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं उमटली होती. त्यांनी नेहमीप्रमाणे महागडा पोशाख घातला होता, पण त्यांच्या चालण्यातला तो जुना आत्मविश्वास आता दिसत नव्हता. ते अशा माणसासारखे चालत होते ज्याला अनेक दिवस शांत झोपच मिळाली नव्हती. जान्हवी त्यांच्या शेजारी चालत होती. तिचं पूर्ण लक्ष तिच्या दूरध्वनीवर होतं. मार्गातून चालतानाही ती त्याच्याकडेच पाहत होती. सादरीकरणाची तयारी सुरू असतानाही ती दूरध्वनीतच गुंतली होती. राहुल यांना मदत करण्यासाठी तिने एकही प्रयत्न केला नाही. राहुल यांची नजर अचानक माझ्यावर पडली. क्षणभर त्यांच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, पण लगेच त्यांनी नजर दुसरीकडे वळवली. त्यांनी शांतपणे आपली गळपट्टी नीट केली. सादरीकरणाची सुरुवात राहुल यांनीच केली. ते पुढे उभे राहिले, एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. पण त्यांची जाहिरात मोहीम प्रभाव पाडू शकली नाही. मुख्य कल्पना स्पष्ट नव्हती. संदेश लोकांच्या मनापर्यंत पोहोचवत नव्हता. शब्दांमध्ये ताकद नव्हती. गोष्टीचा धागा विस्कटलेला वाटत होता. 2 ग्राहकांनी खाली मान घालून कागदांकडे पाहायला सुरुवात केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वहीत काही नोंद करून त्याखाली ठळक रेघ ओढली. आणखी एक ग्राहक वेळ पाहू लागला. राहुल जवळपास 20 मिनिटं बोलले. शेवटी सभागृहात अगदी औपचारिक आणि मंद टाळ्या वाजल्या. कोणाच्याही चेहऱ्यावर उत्साह नव्हता. कोणीही प्रभावित झाल्यासारखं दिसत नव्हतं. राहुल त्यांच्या जागेवर बसले. त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला आणि गळ्याजवळचा भाग थोडा सैल केला. त्यानंतर मी शांतपणे उठले. पुढे जाऊन माझा संगणक जोडला. पडदा उजळला. मी ग्राहकांकडे पाहिलं आणि आत्मविश्वासाने हसले. ते तणावाचं हास्य नव्हतं, तर ते ठाम आणि निश्चयी हास्य होतं. मी म्हणाले, सुप्रभात. प्रत्येक यशस्वी जाहिरात मोहिमेची सुरुवात एका साध्या सत्यापासून होते. लोकांच्या मनात कायम राहतात त्या खरी भावना असलेल्या गोष्टी. तुमच्या संस्थेसाठी मी तयार केलेली अशीच एक गोष्ट आता तुम्हाला दाखवते. पुढची 25 मिनिटं मी एक जिवंत मनाला भिडणारी कथा सगळ्यांसमोर उलगडत गेले. प्रत्येक टप्पा शांतपणे आणि नेमकेपणाने मांडला होता. ग्राहकांच्या मनात येणारे प्रश्न त्यांनी विचारण्यापूर्वीच त्यांची उत्तरं मी दिली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात वर केला, पण त्यांच्या प्रश्नाचा अंदाज मला आधीच आला होता. मी लगेच आकडेवारीसह स्पष्ट उत्तर दिलं. दुसऱ्या एका ग्राहकांनी डिजिटल धोरणाबद्दल विचारलं. मी त्यांच्यासमोर 3 वेगवेगळे पर्याय मांडले आणि प्रत्येकाचा फायदा तसेच खर्च अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितला. हळूहळू संपूर्ण सभागृहाचं वातावरण बदललं. सगळेजण खुर्चीत पुढे झुकून लक्षपूर्वक ऐकू लागले.
एकमेकांकडे पाहून समाधानाने मान हलवू लागले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वहीतल्या नोंदी शेजारी बसलेल्या सहकार्याला दाखवल्या. त्यांनी हसत काहीतरी लिहून ठेवलं. शेवटी मी अंतिम पान उघडलं. सभागृहात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, कुमारी लीना, हे काम खरोखरच विलक्षण आहे. तुम्ही कामाची सुरुवात कधी करू शकता? पुढच्या क्षणी संपूर्ण सभागृहात मनापासून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्यांमध्ये आदर होता, आनंद होता आणि खरी दाद होती. मी नम्रपणे मान झुकवली आणि हसून म्हणाले, तुम्ही सांगाल त्या क्षणापासून. सादरीकरण संपलं. सगळेजण हळूहळू बाहेर पडले. मी शांतपणे माझा संगणक आवरू लागले. माझे हात पूर्ण स्थिर होते. मन अगदी शांत होतं. अनेक वर्षांनी मिळालेल्या या यशामुळे मनात एक खोल समाधान दाटून आलं होतं. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज ऐकू आला. तो आवाज मला लगेच ओळखू आला. मी हळूहळू मागे वळले. काही पावलं अंतरावर राहुल उभे होते. एका हातात त्यांचा दूरध्वनी होता. चेहरा फिकट पडला होता. डोळ्यात थकवा आणि अस्वस्थपणा स्पष्ट दिसत होता. एकेकाळी अतिशय प्रभावी वाटणारा तो माणूस आज खूपच लहान आणि हरलेला दिसत होता. त्यांनी हळू आवाजात माझं नाव घेतलं. मी त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिले. एक शब्दही बोलले नाही. ते पुन्हा म्हणाले, तू खरोखरच विलक्षण आहेस. तू नेहमीच तशी होतीस. मला ते आधीपासून माहीत होतं. एवढं बोलून त्यांनी खाली मान घालून त्यांच्या दूरध्वनीकडे नजर वळवली. ते हळू आवाजात म्हणाले, आत्ताच माझ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा संदेश आला. त्यांनी मला कामावरून कमी केलं आहे. यावर्षी मी खूप ग्राहक गमावले. प्रभावी जाहिरात मोहीम नसल्यामुळे सगळंच कोसळलं. ते काही क्षण थांबले. पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, जान्हवी सुद्धा मला सोडून गेली. गेल्या महिन्यात तिने दुसरीकडे काम स्वीकारलं. आता मी पूर्णपणे एकटा आहे. माझ्याकडे काहीच उरलं नाही. लीना, ते एक पाऊल माझ्याकडे आले. त्यांच्या आवाजात पहिल्यांदाच नम्रता होती. कृपया मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. आता मला ती समजली आहे. कृपया पुन्हा माझ्यासोबत काम कर किंवा पुन्हा माझ्या आयुष्यात ये. आपण दोघं एकत्र असलो की सगळं उत्तम घडतं. तुला ते माहीतच आहे. ते माझ्याकडे आशेने पाहत राहिले. माझ्या उत्तराची वाट पाहू लागले. मी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या महागड्या पोशाखाकडे पाहिलं. थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझ्या मनात एखादी भावना जागी होते का हे मी स्वतःच जाणून घ्यायचा प्रयत्न केला. राग, वेदना, दुःख काहीच जाणवलं नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली नाही. हात थरथरले नाहीत. माझ्या मनात विलक्षण शांतता होती. 2 वर्षांपूर्वी मला अतिशय सामर्थ्यवान वाटणारा तो माणूस आता फक्त महागडा पोशाख घातलेला पण स्वतःची एकही खरी कल्पना नसलेला साधा माणूस वाटत होता. तो ना उत्तम वरिष्ठ होता ना उत्तम साथीदार. तो फक्त माझ्या कल्पना स्वतःच्या नावावर करणारा, माझी वर्षानुवर्षांची मेहनत वापरणारा आणि शेवटी मलाच चुकीचं ठरवणारा माणूस होता. मी अगदी शांतपणे आणि स्पष्ट शब्दात म्हणाले, राहुल, आपण कधीच एक टीम नव्हतो. खऱ्या अर्थाने कौशल्य माझ्याकडेच होतं. श्रेय मात्र नेहमी तुम्ही घेतलंत. मी माझी 2 वर्ष, माझी मेहनत आणि माझा विश्वास तुम्हाला दिला. बदल्यात तुम्ही मला कामावरून काढलं आणि मला चुकीचं ठरवलंत. मी क्षणभर थांबले आणि पुन्हा म्हणाले, तुमच्या पुढच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा. पण त्या प्रवासात मी तुमच्यासोबत असणार नाही. एवढं बोलून मी माझी पिशवी उचलली, मागे वळले आणि निघून गेले. संगमरवरी फरशीवर माझ्या उंच टाचांच्या पादत्राणांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. प्रत्येक पाऊल ठाम होतं. आत्मविश्वासाने भरलेलं होतं. लिफ्टजवळ जितेंद्र उभे होते. त्यांच्या हातात 2 कॉफीचे कप होते. मला पाहताच त्यांनी मनापासून हसू दिलं. त्या हास्यात आपुलकी होती, अभिमान होता आणि शब्दांपेक्षा मोठा आधार होता. त्यांनी माझ्यासमोर एक कॉफीचा कप पुढे केला. मी तो दोन्ही हातांनी घेतला. त्या उबदार कपासोबत मनालाही एक वेगळीच ऊब मिळाली. मी हसत म्हणाले, आपण जिंकलो. जितेंद्र शांतपणे हसले आणि म्हणाले, नाही लीना, तू जिंकलीस. तेवढ्यात लिफ्टचं दार उघडलं. आम्ही दोघं आत गेलो. दार बंद होण्याआधी मी शेवटच्यांदा मागे पाहिलं. राहुल अजूनही तिथेच उभे होते. ते माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. ते हललेही नाहीत. लिफ्टचं दार हळूहळू बंद झालं. समोरच्या धातूच्या दारात मला माझंच प्रतिबिंब दिसलं. लाल रंगाचा पोशाख परिधान केलेली मी, ताठ मानेने उभी असलेली एक स्त्री माझ्यासमोर होती. तिची स्वतःची संस्था होती. तिचं स्वतःचं नाव होतं. तिचं स्वतःचं भविष्य होतं. मी आता पूर्णपणे मुक्त होते. मी सक्षम होते आणि आता निर्णय घेणारी व्यक्तीही मीच होते.